विचार करा तुम्ही जर नाचत असाल तर. काय ना की आपण नाही त्या घाण्याला सवय लावून घेतले. तो विरंगुळा म्हणून 10 मिनिटं नक्की मजा करा, काही प्रॉब्लेम नाही. बघा थोडे गंमत पडून रील्स, पण गंमत पडून बघा. नंतर काय होतं, आपल्याला हळूहळू त्याचा छंद बनतो आणि मग आपण तेच बघतो. आणि मग तुम्ही घरातलं चित्र आठवा. रील्स बघताना जर आईनं एखादं काम सांगितलं, थांबे जरा, इतकं रील्स इम्पॉर्टंट आहेत, मग आई चिडणार, मग वडील काहीतरी रिॲक्शन देणार, तुम्हीच घेऊन दिलाय त्याला मोबाईल, असं ते दोघं भांडणार. कारण कोण? भलत्याच माणसाचा रील, त्याच्यानं आग आपल्या घरात. काय लॉजिक आहे का या गोष्टीला? पण जर वेळच्या वेळी आपण एक साधारण माणसासारखं 9:30-10ला झोपलो तर पहाटे आपल्याला नक्की जाग येते. रात्री 1-1:30 वाजेपर्यंत मग हळूच स्वयंपाकातल्या बरण्या काढायच्या, काहीतरी मंचिंग करायचं, 2 बिस्किटच खा, वेफर्सच खा. काय होतं? देहाचा मेंटेनन्स गेला. एका ओवी मधनं किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्याला शिकायच्या आहेत. म्हणून म्हटलं ना की जी गोष्ट चांगली असते ती शिकावीच लागते, जी न शिकवता येते ती कुठली, ती पूर्वरंगात आपण पाहिली. पुढची स्लाईड. सद्विद्या. लक्षात घ्या, इथे महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही चांगले सेन्सिबल लोक आहात म्हणून तुमच्या समोर मांडतो. विद्या आणि सद्विद्या याच्यात फरक आहे. मी जी विद्या शिकलोय त्या विद्येचा जर मी योग्य वापर केला तर ती विद्या सद्विद्या होते, आणि त्याच विद्येचा मी गैरवापर केला तर ती कुविद्या होते. तुम्ही जर सांगत असाल की आम्ही MA केलाय, तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही PhD करतोय, तुम्ही जर म्हणत असाल मी पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय, तर समर्थ तिथे काय सांगतात? दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. काय फायदा आहे सांगू तुम्हाला? दिसा माझी काहीतरी लिहा. दिवसभरात सगळे काम धंदे संपले, एक वही पेन घ्या आणि काहीतरी लिहायचा प्रयत्न करा. सुरुवातीला काही सुचणार नाही. एक दिवस कुठला तरी जुना अपमान आठवेल, लिहून काढा. लिहून काढणे ही प्रोसेस आहे. त्याने मनाचा निचरा होतो. आणि मग एक दिवस निगेटिव्ह 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 लिहिता लिहिता कधी हातातनं पॉझिटिव्ह लिहिलं जाईल आपल्याला कळत नाही. ही अमेरिकन लोकांनी ऍक्सेप्ट केलेली सायकोलॉजिकल प्रोसेस आहे, जे आमच्या समर्थांनी इतक्या सोप्या मराठीत दिलंय. दिसा माझी काहीतरी लिहित जावे आणि प्रसंगे अखंडित वाचित जावे. वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं वाचा. क्लासमध्ये लायब्ररी असेल तर त्यातल्या वेगवेगळ्या ग्रंथांची 2-2 पानं वाचा, एखादा नवीन पॅरेग्राफ वाचा. अरे नवीन इन्फॉर्मेशन मिळते. मित्रांनो लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आणि नॉलेज म्हणजे ज्ञान. सो माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT हे माहितीचं देवाणघेवाण आहे, तो डेटा आहे, त्यात ज्ञान नाही आहे. ज्ञान संतांचे. आणि ज्ञान प्राप्त करून घ्यायची गोष्ट असेल तर ही प्रोसेस दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, ही प्रोसेस मराठीत सोपी सांगितली आहे आणि काही इंग्लिश डेफिनेशनची गरज नाहीये. आणि खाली बघा काय म्हटलंय, तुम्ही क्वालिफाईड आहात हे तुमच्या बिहेवियर वरनं कळलं पाहिजे. तुम्ही येणाऱ्या माणसाशी कसे बोलता याच्यावरून तुमची विद्या ही सद्विद्या आहे की कुविद्या आहे हे डिफाईन होतं. तुम्ही जर डबल ग्रॅज्युएट किंवा व्हॉट एव्हर जे काही तुमची मोठी डिग्री असेल आणि समोरच्या माणसांशी बोलताना तुमच्याकडे जर त्याचा कैफ असेल, थोडीशी अहंकारी वृत्ती असेल, अगदी गेला बाजार स्पष्ट मराठीत तुम्हाला माज असेल, तर ती विद्या सद्विद्या होत नाही. विद्या विनयेन शोभते हे वाक्य उगाच टाकलेलं नाही. तुमच्या बोलण्यात दुसऱ्यांच्या विधी काय असलं पाहिजे? आदर, सन्मान, तारतम्य जाणे, दुसऱ्याला आदर रिस्पेक्ट देणं आलं पाहिजे, तर तुम्ही क्वालिफाईड. दुसऱ्याला जर तुम्हाला आदरच देता येत नसेल तर तुमचं क्वालिफिकेशन चुलीत द्या ना हो. तुम्ही शिकलात काय? नुसती डिग्री घेतली.
ते काय म्हणतात समर्थ, आदर देता आला पाहिजे, सन्मानित समोरच्याला करता आलं पाहिजे आणि प्रसंगाला तारतम्य आलं पाहिजे. मी कुठल्या सिच्युएशनला आहे, ह्या सिच्युएशनला मी काय डिसिजन घेतला पाहिजे, इथे मी कसं वागलं पाहिजे, ह्याच्यासाठी तुमच्याकडे ऑब्झर्वेशन पाहिजे. समोरच्या माणसाची पोस्ट काय आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय, त्याची बॅकग्राऊंड काय, थोडा स्टडी केला पाहिजे. एक उदाहरण म्हणून सांगतो, आत्मस्तुतीपर नाही बरं का. मला कीर्तनकार म्हणून बघतात आणि जेव्हा त्यांना कळतं की हा माणूस मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि याने 90 डॉक्युमेंटरीज केल्या आहेत, कॅडबरी, पितांबरी, फायझर, सँडोस, सिप्ला, राजमल लकीचंद ज्वेलर्स याच्या ज्या तुम्ही जाहिराती बघता त्या जाहिराती करणारा मीच तुमच्या समोर बसलेला आहे. आणि आज तोच माणूस तुमच्या समोर दासबोध मांडतोय. मगाशी सुरेखा वहिनी आणि मी गाडीत तेच बोलत होतो की फ्रान्सला रीमा लागू आणि मी एक नाटकाचा प्रयोग केला, शुभारंभाचा प्रयोग पॅरिसला केला, 25वा प्रयोग दुबईत केला. कशामुळं हो, मी जी गोष्ट शिकलो त्याचा मी योग्य वापर केला, आधी केले मग सांगितले, म्हणून सांगितलं आत्मस्तुतीपर नाही. पण माणसं तुम्ही जर एक्सटेरियर फक्त बघितलं, अरे यांनी काय नेसलं कळत नाही, आता काय येणं दिसतंय, वही घेऊन आला बसलाय, मला काही प्रॉब्लेम नाही. तुमची सद्विद्या कळते, मला काही प्रॉब्लेम. कारण माणूस आपण विचारलेल्या प्रश्नाला तो कसं उत्तर देतो, इथेच त्याचं स्कॅनिंग होऊन जातं. समर्थ काय म्हणतात, आदर, सन्मान, तारतम्य जाणे, प्रयोग, समयो, प्रसंग जाणे. कुठल्या सिच्युएशनला काय येईल, कुठच्या क्षणी काय निर्णय घ्यायचा असतो, हे तुमच्याकडे जर डिसिजन पॉवर येणार असेल तर तुमचं क्वालिफिकेशन हे सद्विद्या ठरलं. अदरवाईज बंबात घाला डिग्री. पुढे काय म्हणतात, कार्यकारण चिन्हे जाणे, विचक्षण बोल का. जो खरा सद्विद्यावान असतो तो नुसता बोलायला उभा राहिला तरी त्याच्यातलं कळतं की याचं वक्तृत्व किती सुंदर आहे, आणि वक्तृत्वातच कॉन्फिडन्स दिसला की याचं कर्तृत्व चांगलंच असणार आहे. ऑटोमॅटिक श्रोत्यांना कळतं, सांगायची गरजच पडत नाही. याला म्हणतात सद्विद्या. ही संतांनी लिहून ठेवली आहे. आम्ही